हालेलुया, प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. प्रभूची शांती असो सर्वांना. मी पास्टर जयमाला तुमच्याकडे सुंदर असं आशिषित वचन घेऊन आलेले आहे. म्हणून त्या प्रभूसाठी पिता पुत्र पवित्र आत्म्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हालेलुया, हालेलुया. उत्पत्ती जुना करार अध्याय 21 वचन 22. हालेलुया, हालेलुया. मी वचन वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. त्या सुमारास असे झाले की अबिमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे अब्राहमाला म्हणाले, जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. काय आहे परमेश्वराचं वचन सांगतं, जे तुम्ही काही करता, ज्या कामात हात घालता, जिथे जिथे तुम्ही चांगलं करायला जाता, परमेश्वर त्यात तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही देवाची मुलं आहात, देवाची माणसं आहात, तर तुम्ही जे काही काम करायला जाणार चांगलं, हालेलुया, चांगलं काम करायला जाणार, तर त्याच्यात परमेश्वर काय म्हणतो, मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. कुठल्याही गोष्टी देवाचा माणूस देवाला धरून राहतो. तो भाजी बाजारात पण चाला, तुम्ही भाजी मार्केटला चालत भाजी आणायला, पण तुम्ही देवाची व्यक्ती आहे आणि देवाचं नाव घेऊन चाललाय की परमेश्वरा आज भाजी आणायला चालले, पण मला पण चांगली भाजी मिळू दे, कमी किमतीत मिळू दे, माझं जाणे ना आशीर्वादित कर. तर परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासोबत आहे. हालेलुया. शॉपिंगला चाललाय, परमेश्वर बोलतो मी तिथे परमेश्वराचं, तुम्ही परमेश्वराला महत्व देत आहे आणि परमेश्वराला म्हणताय आज मी शॉपिंग करायला चालले, प्रभू आज मला ना चांगले पण मिळू दे कपडे, पण कमी किमतीत मिळू दे आणि चांगले मिळू दे. तर प्रभू काय म्हणतो, ही माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे व्यक्ती मला म्हणजे सन्मान करतात, माझ्या नावाला हाक मारतात, तर परमेश्वर म्हणतो मी तिथे तुमच्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचं काम करणाऱ्या माणसासोबत सदैव परमेश्वर सोबत आहे. हालेलुया, हालेलुया. तर टेन्शन घ्यायचं नाही. कुठलंही काम करायला चाललात का, पहिलं प्रार्थना करा घरामध्ये, प्रभू आज माझं असं काम आहे. परमेश्वर म्हणतो तू चाल ना, मी आहे तुझ्यासोबत. पण जर आपण देवाचं नाव घेऊन पाप करायला चाललो, तर परमेश्वर बोलणार मी तिथे तुझ्यासोबत नाही. आलेली मी कुणाशी मारामारी करायला चालले, देवा मी आता बदला घ्यायला चालले, तर देव म्हणतो बदला घेण्याचं काम तुझं नाही. आपल्याला राग येतो, आपल्याला कोणी दुखावतं, त्रास देतं, म्हणजे खूप अति करतं, तर आपलं मनुष्य जात आहे, आपण लगेच म्हणतो मी तुला असं करेन, मी तुला तसं करेन, याचा बदला घेणार, माझं मन समाधान आहे, मी पण आहे. कोणी त्रास दिला तसं म्हणजे लय त्रास दिलेला असतो, अति तळतळतं माणूस, पण लगेच आपलं वचन ध्यानात येतं. कुठलं वचन आणायचं ध्यानात, निर्गमन अध्याय 14 वचन सांग 14. मोशे लोकांना म्हणाला की तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्या वतीने लढेल. हालेलुया. काय आहे, परमेश्वर आपल्याला म्हणतो तुम्ही शांत राहा, तुम्ही काय करू नका. आपल्याला काही जमत नाही, पण आपण थोडक्यात काय करू शकतो, दुसऱ्याला 2 शिव्या देणार, मारहाण करणार, आपणही मार खाऊन येणार, आपणही आपली इज्जत जाणार. आपलं तोंडच घाण करायचं नाही, आपल्याला हातपाय पण चालवायचे नाही. आपल्याकडे एक हत्यार आहे आणि ते आहे वचन. हालेलुया. काय आहे वचन. बायबल असं ठेवा मांडीवर आणि जिथे कुठे समजतं तिथे करा सुरुवात. हालेलुया. काय आहे आपल्याकडे, कुठलं हत्यार आहे, वचन. आणि त्या वचनाद्वारे बोलायचे. हालेलुया. निर्गमन 14:14 परमेश्वर मी शांत राहील, पण तू माझ्या वतीने लढशील. हालेलुया, हालेलुया. आणि जे आपण करू आपण जे नाही करू शकत ते परमेश्वर करतो. आणि परमेश्वराचा आवाज असा असतो एकदम शांत शांत चित्ताने परमेश्वर कार्य करतो. समोरच्या माणसाला वाटतं अरे मी एवढं करून पण मला काहीच झालं नाही, हे सगळं म्हणजे समोरच्या माणसाला एवढा त्रास दिलाय, हे झालं पण काय नाही, मला कसलीच भीती नाही, मला कसलंच नाही. पण तेव्हा मलाही सकाळी असंच झालं पहाटे, म्हटलं देवा मी एवढं चांगलं करते, लोकांसाठी एवढं चांगलं वागते, जीव प्राणाला लावते लोकांसाठी, पण मला उलट्या का होतात. हालेलुया. असं माणूस स्वतःशी बोलतं एकटं. तर मग नंतर ध्यानात येतं बायबल मधलं
आपल्याला ध्यानात येतं की आपल्या परमेश्वरासोबत पण लोकांनी केलंय. पहिला परमेश्वरासोबत मानव उलटा झालेला आहे. पहिला परमेश्वरासोबत कोण झाला? लुसिफर उलटा झालेला आहे. त्याला एवढे स्थान दिलं होतं परमेश्वराने, आणि तो त्याने आपली सेना टीम तयार केली आणि त्याच्यासोबत दुसरे पण वेगळे झाले. देवाच्या विरोधात गेले लोक. तर आपण तर काय आहे, आपण पापी मनुष्य आहे, तर आपल्यासोबत लोक असे करणारच. हालेलुया. पण कधी पण बघा, चांगल्या सोबत लय वाईट लोक करतात, बेईमानासोबत चांगले राहतात, चांगलं करणाऱ्या सोबत चांगले राहत नाही. दुसरं एवढंच काय केलं नसतं ना तसं लय नाव घेतात. पण आपण एवढं जीव प्राणाला लावलेलं असतं त्या व्यक्तीसाठी, आपण सगळं केलेलं असतं, पण आपलं नाव नाही घेत आणि आपल्याला उलट दोष लावून जातात. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं यशाया अध्याय 43 मध्ये लोक काय म्हणतात, आपण किती चांगलं बघा तरी लोक म्हणतात हे बरोबरच नाही, हे असंच आहे, हे तसंच आहे. आपल्याला नाव ठेवणार चांगलं करून पण आपल्याला वाईट बोललं जातं, आपल्याला धिक्कारलं जातं, नाकारलं जातं. पण परमेश्वराचं वचन सांगतं यशाया अध्याय 43 मध्ये वचन 4 मध्ये परमेश्वर बोलतो, तू जगाच्या दृष्टीने अमोल नाहीयेस, पण माझ्या दृष्टीने तू अमोल आहे. हालेलुया. लोक म्हणतात योग्य नाही, ही योग्य नाहीये, हा योग्य नाहीये. माणूस लगेच न्याय निवाडा करतो. परमेश्वर म्हणतो तू माझ्यासाठी योग्यतेचा आहे. हालेलुया. आपण म्हणतो माझ्यावर हे प्रेम नाही करत, माझ्यावर ते प्रेम करत नाही, पण परमेश्वर म्हणतो तुझ्यावर कोणी नाही करत, पण मी तर तुझ्यावर प्रेम करतो ना, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हालेलुया. आपण आपल्याला माणसं सोडून जातात, आपला जीव पण घ्यायला बघतात, पण परमेश्वर म्हणतो तू माझ्या कामासाठी तुझा जीव देतेस तर मी तुला तुझ्या जीवाबद्दल जीव देईन. हालेलुया. तुला मनुष्य सोडून गेले, तू एकटी आहेस, तू एकटा आहेस, तर तुला मनुष्य पण मी देणार. हालेलुया. क्लॅप करत जा, क्लॅप. तुला नाही समजत, क्लॅप करा. हालेलुया. काय बोलतो परमेश्वर, तू माझ्या जीवाची पर्वा नाही करत आहेस माझ्यासाठी, तर मी तुझ्या जीवाबद्दल तुला जीव देईन. मनुष्याबद्दल तुला मनुष्य देईन, राष्ट्राबद्दल तुला राष्ट्र देईन. परमेश्वर म्हणतो तू माझ्यासाठी सगळं सोडलंयस, तर मी तुझ्यासाठी सगळं द्यायला समर्थ आहे. हालेलुया. अजून काय पाहिजे आपल्याला? या सृष्टीचा, या आकाशाचा आणि पृथ्वीचा जो मालक आहे तो आपला बाप आहे. हालेलुया. या पृथ्वीवरच्या झुंगर लोकांसाठी काय करायचं? कॉक्रोच आहेत सर्व, इकडून पळणारे तिकडून पळणारे. हालेलुया. पण देव कधी पळत नाही, देव सदैव आपल्या सोबत राहतो. आज माणूस बोलतो मी तुझ्या सोबत आहे शेवटपर्यंत, तो माणूस सोडून जातो आपल्याला, ती व्यक्ती सोडून जाते, आपल्याला शब्द वाहते मी तुला सोडून जाणार नाही, तुला असं करणार नाही, शेवटपर्यंत राहणार. पण मनुष्य खोटारडा आहे. हालेलुया. आणि देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, आणि आपण त्याची प्रजा आहोत. आपण त्याची कोण आहेत? मुले आहोत. हालेलुया. आपण काय आहे? त्याची मुले आहोत. तर परमेश्वर आपल्याला कधी सोडणार नाही आणि कधी त्यागणार नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं आपल्याला सोबत परमेश्वर आहे, तर आपल्याला काय गरज आहे लोकांची? हालेलुया. परमेश्वर बोलला बेटा तुला काही गरज नाही, तुला इतकं बिझी करून टाकेल की ते जे तुला आज तू ज्या लोकांसाठी तरसतेस मला बोलावं, चालावं, भेटावं, पण परमेश्वर बोलतो तुला काही गरज नाही, उद्या ते लोक तुझ्यासाठी तरसतील, तुला मी तुझ्या माझ्या कार्यामध्ये इतकं गुंतवल, इतकं व्यस्त करेल की तुझं अपार्टमेंट घ्यायला येतील, आम्हाला भेटा, आम्हाला बोला. पण मी म्हणेल मला अजून मला वेळ नाहीये, कारण मला परमेश्वराच्या कामामध्ये मी खूप व्यस्त आहे. आता जिवंत देवाच्या माणसांना, जे माणूस आपल्यासाठी योग्य आहे, चांगला आहे, त्या माणसांना त्या माणसाची जाणीव नसते. सैतानाच्या अंधारात पसरले जग, सैतानाच्या ह्याच्यात गेलेत लोक. काय केलेत? सैतानाच्या जाळ्यामध्ये पडले. जिथे चांगलं आहे तिथे लोकांना पटत नाही, भलत्याच्या पाठी जातात. म्हणतात ना मनाने हातचं सोडून पळत्याच्या पाठी जातात. तसं देवाने जे चांगलं दिले ना ते सोडून लोक पळत्याच्या पाठी जातात, सैतानाच्या मागे जातात, आणि लोक काय करतायत? सैतानाला वश झालेले आहेत. हालेलुया. तो देवाचा माणूस आहे,
त्याला माहिती आहे देव आपल्याला पवित्र आत्मा पाठवून शिकवतो चांगलं काय आहे वाईट काय आहे. ह्या दिशेला वाईट जागा इकडे जाऊ नको, हे दिशेला इकडे चांगलं आहे इकडे जा. देवाची हाक ओळखायला शिकायची पवित्र आत्म्याची. हालेलुया हालेलुया. काय असतं पवित्र आत्म्याची हाक ओळखायला शिकायची. जिथे आपल्याला अस्थिर होत आहे बेचैन होत आहे मनात काय काय विचार घालताय हे सैतान घालतो आणि देवाचे विचार चांगले आहेत. देव आपल्याला सांत्वन देतो, देवाचे वचन आपल्याला सांत्वन देतं. हालेलुया हालेलुया. परमेश्वराचं वचन काय आहे आपल्याला सांत्वन देतं धीर देतं आणि पवित्र शास्त्रात वचनाद्वारे आपल्याला परमेश्वर आपल्याशी बोलतो. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर बोलतो तुम्ही जिथे कुठे जाल मी तिथे तुझ्या सोबत आहे. तू जे जर चांगलं काम करायला जाणार तिथे मी सोबत आहे. हालेलुया. मग कुठेही जा चांगल्या ठिकाणी जर तुमचे पाऊल चुकीच्या दिशेला जात असेल तरी परमेश्वर आपल्याला त्या पापातून बाहेर काढतो कारण त्याचंच लेकरू आहे तर त्याची इच्छा आहे. सैतान देवाच्या माणसाला पण भटकवायला येतो पण परमेश्वर म्हणतो माझं लेकरू आहे ना ते मी त्याला भटकू देणार नाही. कोणी फसवायला पण येत असेल तर देव त्याला फसवू देत नाही त्याच्या लेकराला, त्याला हकलवतो. हालेलुया हालेलुया. त्या समोरच्या व्यक्तीला माहित नसतं की ही देवाची व्यक्ती आहे आणि हिला मी फसवायला चाललोय तर मी किती फसेल, किती लाखो करोडाने फसणार. ते इतकुशाच गोष्टीत फसवायला बघणार. अरे माझ्यासारखा 30 मार्का कोणीच नाही, माझ्यासारखी कोणीच नाहीये, मी फसवलंय व्यक्तीला. हालेलुया. पण परमेश्वर बोलतो तू तिला किंवा त्याला फसवलं नाहीयेस, तू स्वतःलाच फसवलंयस आणि तू सैतानाकडे गेलेला आहेस. हालेलुया हालेलुया. त्याची लेक आहे त्याचा मूल आहे परमेश्वर त्याला जवळ घेणार. हालेलुया. पण जो नाथ चालबाजी करतोय लुसिफर सारखे डाव खेळतोय त्या व्यक्तीचे काय हाल होणार. हालेलुया. आमचा परमेश्वर तो आमच्या सोबत आहे कारण आम्ही जिथे कुठे जातो त्या परमेश्वराला सोबत घेऊन जातो. हालेलुया. परमेश्वर आमच्या पुढे चालतो. यशाया 45 वचन 2 मध्ये परमेश्वराचं वचन काय सांगतो. परमेश्वर त्याला म्हणतो मी तुझ्या पुढे चालेल, उंच सकल असलेले सपाट करीन, मी पितळी दरवाजे फोडून टाकीन आणि त्यांचे तुकडे तुकडे करीन व लोखंडाचे अडसर मोड टाकीन म्हणजे तुला मी समजेल. लोखंडाच्या अडसर मोड टाकीन आणि तुला अंधारातील निधी गुप्त सळी लपवलेले धन देईन म्हणजे तुला समजेल तुला तुझ्या नावाने हाक मारणारा परमेश्वर इस्रायलचा देवा. हालेलुया हालेलुया. तर आम्ही अशा जिवंत बापाशी बोले आहोत. हालेलुया हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगता उत्पत्ती अध्याय 21 वचन 22 सांगता जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया हालेलुया. जे काही तुम्ही करता चुकीच्या गोष्टी नाही. काय बाबा मी चुकीचं करणार माझ्यासोबत देव आहे, मी पाप करणार देव माझ्यासोबत आहे, मी चोरी करायला जाणार देव माझ्यासोबत आहे, असं होणार नाही. देवाला पाप आवडतच नाही. देव कसा पवित्र आहे, पवित्र 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 परमेश्वर आहे आणि त्याच्यासारखा कुणीच परमेश्वर नाही. तो काल आज आणि युगानुसार धन्यवाद देतो पिता परमेश्वर. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद पिता परमेश्वर. आजचं सुंदर वचन तू आम्हाला दिलंस प्रभू परमेश्वर आणि त्या वचनाद्वारे प्रभू तू माझ्याशी इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनीशी बोललास त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते प्रभू. आमच्या प्रश्नांची उत्तरं तू आम्हाला दिलीस प्रभू या वचनाद्वारे. आणि प्रभू परमेश्वर या क्षणाला मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करत आहे. ज्यांच्या ज्या भागावर आजार आहे त्यांनी त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा आणि परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करत आहे. जे युट्यूबवर जे वचन ऐकत आहेत त्यांनी वचनात विश्वासाने भाग घेतला असेल आणि आता प्रार्थनेत विश्वासाने भाग घ्या आणि आजारी भागावर हात ठेवा. जे घरात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थनेत भाग घ्या, जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रार्थनेत त्यांना प्रार्थना ऐकावा आणि परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. फक्त विश्वास. आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही विश्वास तुमच्या विश्वासाने तुम्ही बरे व्हाल. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. या क्षणाला आंधळे पाहू लागत, लंगडे चालू लागत, मुके बोलू लागत, मतिमंच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले जिवंत होत आहेत, भूत प्रेत जाणून तंत्र मंत्र करण्याची दुष्ट आत्मा निघून चाललेली आहे. या क्षणाला प्रभू स्पर्श करत आहे. पोटदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी येशूच्या नावात निघून चाललेले आहे. मुळव्याध येशूच्या नावात निघून चाललेले आहे. कॅन्सरच्या गाठी येशूच्या नावात नष्ट झालेले आहे. एलर्जीचा त्रास येशूच्या नावात निघून चाललेला आहे. दमा येशूच्या नावात निघून चाललेला आहे. ज्यांना
गाठी आहेत, इन्फेक्शन आहे, येशूच्या नावात निघून चाललेली आहे. ज्यांची त्वचा काळवंडली आहे, प्रभू एक क्षणाला त्यांच्या त्वचेला स्पर्श करत आहे. नामानाची त्वचा सुंदर लहान बालकाप्रमाणे झाली, यांची त्वचा सुंदर लहान बालकाप्रमाणे झालेली आहे. या क्षणाला जे काही आजार आहेत येशूच्या नावात निघून गेलेले आहेत. 39 आजार येशूच्या नावात, प्रभू येशूला बसलेल्या चापकाच्या फटक्याने सर्व निघून गेलेले. धन्यवाद देते. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. पवित्र आत्माचा अभिषेक उतरू दे, पेंटिकोस्टची आग उतरू दे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज स्पॉट टचिंग यू. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श या क्षणाला होत आहे. या क्षणाला हो राबा बाबा शिबे किराबाला नावा शांदाराबाला. धन्यवाद प्रभू परमेश्वर. ज्यांचं कर्ज आहे येशूच्या नावात निघून झालेलं आहे. या क्षणाला ज्यांच्या घरात भांडण्यात प्रभूची शांती त्यांच्या पवित्र आत्म्याची उपस्थिती सर्वांना. या क्षणाला मेलेले जिवंत होत आहेत आणि प्रभू कार्य करत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये मी पित्याकडे स्वर्गीय बापाकडे जी प्रार्थना मागितलेली आहे ती प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूनात मान्य केली म्हणून मी धन्यवाद देते. सर्व बरे झालेत असा विश्वासाने. आमेन आमेन आमेन. ज्यांनी विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतलेला आहे त्यांना प्रभूने चंगाई दिलेली आहे असा मी विश्वास करते. तुम्ही कमेंट्स मध्ये मला साक्ष देऊ शकता. जर जवळ असाल तर विद्यार्थी सायलीला हॉल रविवारी संध्याकाळी 5 ते 7:30 पर्यंत प्रार्थना चालते, तिथे तुम्ही येऊन साक्ष देऊ शकता. जर लांब असाल तर तिकडे तुमच्या जवळपास कलेशा असेल तिथे तुम्ही कलेशात प्रार्थनेला जाऊ शकता. पण नक्की जा येशूकडे प्रार्थनेला, कारण तो येणार आहे. तो जगाचा तारणहार आहे, तो तारक आहे, तो सामर्थ्य आहे, तोच पवित्र परमेश्वर आहे. त्याच्याकडे कोणीच परमेश्वर नाही. प्रभू येशूकडे या, प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या, कारण तो येणार आहे. कारण तो तुमच्यावर प्रेम करतो आणि माझ्यावर सुद्धा प्रेम करतो. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू होली स्पिरिट. गॉड ब्लेस यू. प्रभू शांती असो तुम्हाला. आमेन.